दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार हल्ल्याच्या निषेधार्थ बाळापूर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असून त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या बंदमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेसह आदी मित्र पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे। या महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे बाळापूर शहरासह तालुक्यातील पारस, वाडेगाव, निंबा फाटा, व्याळा आदी गावांमधील व्यावसायिकांनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली असून बाळापूर शहरासह तालुक्यात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। 23/7/2026 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। त्या निमित्तानं आम्ही इथं सर्व वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे पूर्ण बाळापूर शहर आज कडकडीत बंद केलं आहे। त्याचं कारण म्हणजे दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर जो अमानुष अत्याचार झालेला आहे, त्यांना मारहाण झालेली आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर जे झालेले गुन्हे मागे घ्यावे, त्यांना चांगला उपचार मिळावा आणि काही जणांचे मयत झाले त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा, त्यांना एक घरातील एखादी सरकारी नोकरी मिळावी अशी आमची सर्वांची वंचित बहुजन आघाडीतर्फे मागणी राहील। हे जर पूर्ण नाही झाल्यास याच्या पुढे आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असं आम्ही जाहीर करतो। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।